प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रभू चांगला आहे प्रियांनो. तिमोथेचं दुसरं पत्र आणि याच्या 20 वचनापासून पुढील काही वचनावर आम्ही मनन करणार आहोत. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो आणि काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील तर ते पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे आणि प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले मानाचे पात्र होईल. अनेकांना वाटतं प्रभूने माझा हजारो लोकांसाठी उपयोग करावा, मोठमोठ्या स्टेजवर माझ्या सभा व्हाव्यात, अनेक ठिकाणी शुभवर्तमान कार्यामध्ये देवाने माझ्याद्वारे अनेक लोक वाचवावेत. परंतु हे वरचं लेवलचं सेवा कार्य आम्हाला प्रभू नक्कीच देतो आणि मंडळीमधले कुठलेही काम असो ते देवाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मग चर्चमधले झाडलोट असो, खुर्च्या लावणं असो, वाद्यांची, खुर्च्यांची, सर्व गोष्टीची साफसफाई असो, आलेल्या लोकांचा विचारपूस करणं असो, मंडळीतल्या कार्यक्रमामध्ये वाढणं असो, जेवण बनवणं असो, चटाया टाकणं असो, मंडप रोवणं असो, सेवकांना घेऊन येणं, घेऊन जाणं ही गोष्ट असो, पत्रवाळ्या उचलणं असो, काहींना पाणी देणं असो, वाढणं असो, कुठलंही काम असो देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहे आणि देव त्याचं उत्तम असं प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून काहींना हलक्या कामाची लाज वाटते, परंतु आमचा जो पुढारी आहे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याचं जीवन अलौकिक असं आहे, ते आम्हाला ऊर्जा देणार आहे, ते आमच्याशी बोलणार आहे. आणि त्यातून जर आम्ही पाहिलं ना, प्रभू येशू ख्रिस्ताने पाणी घेतलं आणि सर्व शिष्यांचे पाय धुतले. पाय धुणं तसं पाहिलं ते खालच्या दर्जाचं काम आहे, परंतु जिथं सर्वंट लिडरशिप आहे ना, आमच्या प्रभूने जो कित्ता घालून दिला ना, तो इतका नम्र होता. लोक घोड्यावर बसून आले, परंतु आमचा प्रभू गाढवावर बसून आला. ते एक नम्रतेचं दर्शक आहे आणि त्याच्या जीवनातून एवढी नम्रता आम्हाला दिसते. शिष्यांची पावलं त्याने धुतली, गुरु असताना देखील किती नम्रता त्याच्यात आहे. आणि म्हणून त्याचा सेवाभाव त्याला आशीर्वादाकडे घेऊन जाणार आहे. लाखो करोडो अगणित लोकांसाठी, असंख्य लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. त्याने मुक्यांना बोलण्याचं सामर्थ्य दिलं, आंधळे त्याच्याद्वारे पाहू लागले, बहिऱ्यांचे त्याने कान उघडले, कुष्ठरोग्यांना बरं केलं, प्रत्येक आजार बरं केलं, मेलेल्याला उठवलं आणि आम्हा सर्वांचं तारण केलं. किती अलौकिक असा उपयोग परमेश्वराने त्या ख्रिस्ताचा केला, यासाठी की तो नम्र होता आणि एवढ्या सामर्थ्याने देवाने त्याचा उपयोग केला. अनेकांना झटकून बसण्याची आणि झटकून उठण्याची सवय असते, परंतु जिथं सेवाभाव नाही ना, तिथं सेवा होऊ शकत नाही. अनेक जण आपलं वेगळं पण जपतात, परंतु ख्रिस्तामध्ये जर तो मानव होऊन आला नसता आणि जर त्याने मानवी स्वरूपामध्ये आमची भेट घेतली नसती, त्याच्या राजवैभवाने तो आला असता, तर आम्ही कधीच त्याला कनेक्ट झालो नसतो. म्हणून तो ज्यावेळेस कनेक्ट आमच्याशी झाला ना, तो आमच्या आज हृदयात आहे. आणि म्हणून सेवक या नात्याने, विश्वासणारे या नात्याने आमच्याकडे नम्रता असावी. लोकांशी आम्ही मिळणं मिसळणं गरजेचं आहे. काही काळापूर्वी एक माझ्या जीवनातला महत्त्वपूर्ण असा समय, मला एका चर्चमध्ये वचनाच्या सेवेसाठी बोलवलं. वचनाच्या सेवेसाठी गेल्यानंतर अंगावर कपडे वगैरे व्यवस्थित होते, जॅकेट होतं, सर्व काही व्यवस्थित होतं. त्या दिवसाची सभा झाली आणि 4-5च्या दरम्यान जे मंडळीचे सेवक होते, पाळक होते, ते चर्च त्यांनी झाडायला सुरुवात केली. माझ्याबरोबर औरंगाबादचे एक सेवक होते आणि ते आमच्या वडिलांसमान वय असणारे व्यक्ती, ते एवढं मोठं चर्च त्यांनी झाडायला सुरुवात केली. मी देखील गेलो. त्या झाडाच्या, त्या मंदिराच्या कोपऱ्यामध्ये
एक झाडू पडला होता. मीही ते मंदिर साफ करायला सुरुवात केली. त्या सेवकाने मला अडवण्याचा प्रयत्न केला. ते म्हटलं, पाळक साहेब, तुम्ही आमचे गेस्ट आहात आणि तुम्ही हे करू नका, मी करतो. त्यांना म्हटलं, पाळक साहेब, तुम्ही सेवा करता, मीही सेवा करतो. माझ्या वडिलांसमान तुमचं एज असताना जर तुम्ही झाडता तर मी बसतो, हे मला शोभणारं नाही आणि माझ्या प्रभूलाही आवडणारं नाही. त्यानंतर त्या मंदिरामध्ये झाडणारे एक नव्हते, तिघे होते. ते सेवकही झाडत होते, मीही झाडत होतो आणि माझ्याबरोबर जे दुसरेही सेवक होते त्यांनी ते झाडलं, यासाठी की ते साधं सुद्धा काम नव्हतं, प्रभूच्या मंदिराची साफसफाई करण्याचं काम होतं आणि त्याचं प्रतिफळ प्रभू आम्हाला देणार आहे. आणि म्हणून अनेकदा मोठ्या कामाची अपेक्षा आम्ही करतो, परंतु ग्राउंड स्तरावरच्या कामाकडे ज्यावेळेस आम्ही दुर्लक्ष करतो ना, आमचं प्रमोशन होण्याच्या अपेक्षा बाळगू नका. कारण देव जे नम्र आहे त्यांना उंच करणार आहे. देवाने खरोखर अलौकिक रीतीने त्या गोष्टी पाहिल्या आणि जी नम्रता त्याने माझ्या ठाई दिली ना, देवाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर अनेक राज्यामध्ये माझा सामर्थ्याने उपयोग केला. अनेक सेवकांच्या, जास्त करून सेवकांसाठीच्या मी सभा घेतल्या. त्यामध्ये घणिक सेवक वर्ग आशीर्वादित झाले, ज्यांना व्हिजन मिळालं, ज्यांच्या सेवाकाराला वेग आला, अनेकांना सामर्थ्याने त्याने भरलं आणि प्रभूने माझं जीवन एका राज्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर अनेक राज्यामध्ये त्याने माझा उपयोग केला, यासाठी की देवाला आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनात मी केल्या. म्हणून प्रियांनो, जसं या वचनामध्ये म्हटलंय, मोठ्या घरात वेगवेगळे पात्र असतात, परंतु प्रत्येकाचा वेगवेगळा उपयोग होतो. आणि म्हणून सेवा कार्यामध्ये जर आपला उपयोग व्हावा ही आपली अपेक्षा आहे ना, तर नक्कीच ख्रिस्ताने आम्हाला दाखवून दिलेल्या मार्गाने आम्ही चालत राहू. मागील काही काळामध्ये एका चर्चच्या कार्यक्रमानिमित्त एका कुटुंबामध्ये मी होतो, सेवकाचं कुटुंब होतं. आणि देवाने त्या कुटुंबामध्ये इतके चांगले लोक ठेवले, मला आनंद वाटतो. ज्यावेळेस त्या सेवकाचे कुटुंब मी पाहिले, त्यांची पत्नी पाळकीनबाई खूप सेवेमध्ये आपल्या पतीला सपोर्ट करणारी स्त्री, खूप कष्ट करणारी, सर्व मंडळीसाठी आदबणारी, कधीही कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करणारी. त्यांचे लेकरही प्रभूने चांगले दिले. आणि ज्यावेळेस ते सभा संपत असताना, सर्व काही झालं आणि आम्ही निघत असताना, ज्यावेळेस आम्ही त्या कुटुंबामध्ये होतो, त्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्याची संधी प्रभूने दिली. आणि त्यावेळेस त्या पाळक साहेबांनी सांगितलं मला, म्हणे, पास्टर, आज जेवढेही या ठिकाणचे टॉयलेट आहेत, बाथरूम आहेत, ते माझ्या सुनाने साफ केले. जगाच्या दृष्टीने कदाचित हे काम खालच्या स्तरावरचं असेल, परंतु त्या बहिणीला मी म्हटलं, ताई, देव तुला अद्भुत आणि सामर्थ्याने उपयोगात आणेल. आणि ती कृती जगाला काय वाटते हे महत्त्वाचं नाही, परंतु प्रभूला आवडणारी आहे. तिच्या ठाई घमेंड नव्हता, तिच्या ठाई गर्व नव्हता, तर ते सेवाभाव तिच्या ठाई होता आणि ख्रिस्ताकडे पाहून तिने ते केलं. नक्कीच प्रभूने त्या बहिणीचं जीवन अधिक आशीर्वादित केलं. म्हणून अनेकदा आमची अपेक्षा असते मोठमोठे कामं करावे, परंतु ग्राउंड स्तरावरचे जे कामं आहेत, मंडळातले झाडलोट करणं, चटाया टाकणं, खुर्च्या लावणं, हे आम्हाला साधं सुद्धा वाटतं, परंतु त्याच्याद्वारे खूप मोठाले आशीर्वाद प्रभूने ठेवलेले आहेत. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये आम्हाला जर आशीर्वादित व्हायचं, मंडळीची सेवा घडू दे रे देवा, खरोखर महत्त्वाची गोष्ट आहे. सेवकांची सेवा करण्याचं सौभाग्य देखील शुनेमकरीला मिळालं आणि त्याचं प्रतिफळ परमेश्वराने तिला असं दिलं, तिचं वांजपण दूर करून टाकलं. अलिशा जो एलिया बरोबर होता आणि त्याने एलियाची सेवा केली, जात असताना एलियाने म्हटलं, मी तुझ्यासाठी काय करू? त्याने दुप्पट मागितला, देवाने त्याला डबल अभिषेकाने भरून टाकलं. आणि म्हणून जे नम्रतेने जातात, ज्यांच्या ठाई खरा सेवाभाव आहे, त्यांचं जीवन प्रभू आशीर्वादित केल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून या वचनामध्ये ज्या प्रकारे म्हटलं, प्रियांनो, आमचा जर उपयोग व्हावा असं वाटतं, तर आमच्या ठाई देवाने जे सांगितलेले गुण आहे त्याच्यामध्ये आम्ही वाढ करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या वचनामध्ये ज्या प्रकारे म्हटलंय, तर म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध व पवित्र करेल, तर ते स्वामीला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वरने यिर्मयाला कुंभाराकडे जाण्यासाठी सांगितले आणि त्यावेळेस तो कुंभार
मडकं घडवण्याचं काम करत होता आणि त्याच्या हातून ते पात्र बिघडलं. नंतर त्याने त्याच चिखलाचं नवीन पात्र बनवलं जे उपयोगी पडणारं असं आहे. अनेकदा देव आम्हाला घडवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या अपेक्षा असते आम्ही उत्तम असं घडावं, परंतु आम्ही अनेकदा वेळ देत नाही. आम्हाला क्षणार्धात सर्व गोष्टीची अपेक्षा असते. पवित्र शास्त्रामध्ये धीर धरणाऱ्या आशीर्वादाचं कारण ठरतात. मोशेला परमेश्वराने पाचारण दिलं आणि त्यावेळेस त्याचं वय 40 वर्ष होतं. त्या काळामध्ये त्याला वाटलं देव माझ्याद्वारे इस्रायल लोकांचा सुटका करणार आहे आणि त्यावेळेस त्याने एका व्यक्तीला मारलं आणि त्याला तिथून पळून जावं लागलं. कारण ते कार्य जे आहे ते त्याने बुद्धीने करायचा प्रयत्न केला. तो पळून गेला. 40 वर्ष त्याने वेगवेगळ्या भागामध्ये घातली, अरण्यात घातली, त्याच्या वाळवंटामध्ये घातली, वेगवेगळ्या भागामध्ये त्याने काम केलं आणि त्या समयामध्ये त्या 40 वर्षाची घडवणूक त्याच्या आशीर्वादाचे कारण ठरली. देवाने त्याला अलौकिक रीतीने उपयोगात आणलं. लाखो लोक त्याने बाहेर काढण्याचं काम केलं, कारण देवाच्या ठाई तो नम्र होता. अगोदर बोलका असणारा मोशे, भाषण व कृतीमध्ये पराक्रमी असणारा मोशे, नंतर इतका नम्र होता. प्रभू त्याच्याबद्दल साक्ष देतो की भूतलावर त्याच्यासारखा नम्र दुसरा कोणी नव्हता. म्हणून देव त्याच्याशी तोंडोतोंड बोलत होता. म्हणून देवाचं वचन सांगतं आधी नम्रता मग मान्यता. प्रियांनो, खरोखर आम्ही नम्र असावं. ख्रिस्ताचे गुण आमच्या ठाई वाढते असावे आणि जर असं आमचं जीवन आहे, नक्कीच देव अलौकिक रीतीने आमचा उपयोग केल्या वाचून राहणार नाही. प्रत्येकाचा उपयोग होतो प्रियांनो, आणि म्हणून देवाच्या राज्यामध्ये ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मग ज्यावेळेस देव आम्हाला मानाचं पात्र म्हणून उपयोगात आणतो ना, ते अलौकिक असं आहे. पेत्राचं जीवन आम्ही पाहतो, साधारण असणारा, अशिक्षित असणारा, त्याला देवाच्या वचनाचं काही माहिती नाही एवढं, परंतु प्रभू येशू बरोबर राहण्याची संधी मिळाली. देवाने त्याला निवडलं आणि ज्यावेळेस तो 3-3.5 वर्ष प्रभू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये राहिला, ज्यावेळेस मंडळी माडीवरच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी प्रार्थना करत होते, त्यामध्ये देखील तो पेत्र होता. तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला गेला आणि ज्यावेळेस तो त्या ठिकाणी आम्ही पाहतो वचनामध्ये माडीवरच्या खोलीमध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून आलं. अनेक लोक त्या वेगवेगळे प्रश्न करू लागले, काहींना मजाक वाटली आणि त्याचं प्रत्युत्तर ज्यावेळेस पेत्राने केलं, 3000 लोकांनी ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला. हे तेच पात्र होतं जे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या समुद्राच्या किनाऱ्यावरून आणलं. त्याच्यामध्ये जो गरजेचा होता त्यानुसार त्याने बदल केला. देवाने त्याला घडवला. तर तो शिमोन नव्हता, तो पेत्र होता, ख्रिस्तामध्ये मजबूत होता आणि त्याच्याद्वारे प्रभूने मोठं कार्य करून घेतलं. म्हणून अनेकदा आमच्या जीवनाचा उपयोग जर दैवी कार्यासाठी व्हावा असं वाटत असेल तर नक्कीच आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कालचं वचन आम्हाला असं सांगतं, पुढं म्हटलंय, मानाचे पात्र होईल, तरुणपणाच्या वासनापासून दूर आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्या बरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. म्हणून महत्वाची गोष्ट, तरुणपणाच्या वासनापासून दूर. खूप महत्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी पतनाकडे नेणाऱ्या आहेत, त्यापैकी तरुणपणाची वासना आहे आणि ही वासना अनेकांना मातीत घेऊन जाते. ही वासना अनेकांना विनाशात घेऊन जाते. ही वासना अनेकांना पतनाकडे घेऊन जाते. आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये अनेकांची उदाहरणं आहेत. त्यापैकी पहिला योसेफ आहे, जो आमच्यासाठी आदर्श असा आहे. पोटिफरची बायको त्याला म्हटली, माझ्याबरोबर नीच. मालक नव्हता, कोणी नव्हता, सर्व घरचा कारभार त्याच्या हातामध्ये होता, परंतु तो देवाशी विश्वासपात्र होता. त्याने ते गैरकृत्य त्या स्त्रीबरोबर केलं नाही. त्याचा आरोप विनाकारण त्याच्यावर टाकण्यात आला, त्याला जेलमध्ये जावं लागलं, परंतु तो पवित्र होता म्हणून देव त्याच्याबरोबर होता आणि जिथं देव होता तिथं परमेश्वराने त्याला ब्लेस केलं. तो मिसरमध्ये सर्वांचा प्रमुख झाला. राजा फक्त नावासाठी होता, परंतु आत्म्याकडे योसेफ मिसरला चालवत होता, म्हणून तो आशीर्वादाचं कारण बनला. म्हणून तरुणपणाच्या वासना सेवा कार्यामध्ये आमच्या जीवनात असता कामा नये. ज्याच्या ध्यानी, मनी, स्वप्नी ख्रिस्त आहे ना, त्याला ख्रिस्ताविना काही सुचत नाही.
परंतु ज्याच्या केवळ मुखामध्ये ख्रिस्त आहे ना, त्याच्या अंतकरणात जर तो नसेल तर जगाच्या गोष्टीमध्ये नक्कीच रममान होईल. पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेकांची जीवन बर्बाद झाले आहे. त्यापैकी शमशोन जो देवाचा अभिषिक्त होता, नाजीर होता, जन्मापासून प्रभूला सोडलेला, परंतु तो अनेक स्त्रियावर प्रेम करणारा होता. दलिलेवर त्याचं प्रेम होतं. दलिलेला त्याने अनेक गोष्टी सांगितल्या, त्यापैकी त्याचा विनाश त्या ठिकाणी झाला. त्याला पकडून नेण्यात आलं, त्याला डोळे फोडण्यात आले त्याचे. तो दळण करत बसला आणि अभिषिक्ताचं अशा प्रकारे पतन त्या ठिकाणी झालं आम्ही पाहतो. म्हणून आमच्याही जीवनामध्ये तरुणपणाच्या वासना आम्हाला सेवा कार्यामध्ये वाढू देत नाही. पवित्रदायिता जिथे नाही तिथं विजय नाही. पवित्रदायिता जिथं नाही तिथं दृष्ट आत्मे काढणं नाही. पवित्रदायिता जिथं नाही तिथं देवाच्या कार्यासाठी सामर्थ्याने उपयोग देखील नाही. आणि म्हणून तरुणपणाच्या वासनापासून आपण दूर पडणं गरजेचं आहे. दाविदाला परमेश्वराने म्हटलं, तो मला माझ्या मनासारखा मिळाला, परंतु त्याच्या जीवनातली सर्वात मोठी चूक ही झाली, त्याने बत्शेबेशी व्यभिचार केला आणि त्याला त्याचा भयानक दंड भोगावा लागला. म्हणून प्रियांनो, क्षणिक सुखासाठी सार्वकालिक तारण गमावणं हे कदापि परवडणारं नाही. आणि म्हणून मनुष्याने जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर काय लाभ. म्हणून जगातल्या सर्व सुखापेक्षा ख्रिस्तामधला आनंद मोठा आहे. आणि म्हणून पवित्रदायितेचं जीवन जागा, जेणेकरून आम्ही पतनाकडे जाणार नाही. म्हणून म्हटलंय तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ. पुढं म्हटलंय, आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्या बरोबर, शुद्ध मनाने प्रभूचा धावा वरवर करायचा नाही. वचन सांगतं, जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहते. मग आमचंही अंतकरण शुद्ध असायला पाहिजे. ज्या शुद्ध मनाने आम्ही धावा करतो ना, नक्कीच आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आम्हाला विजय देतो. कारण तो देव जे अंतकरणाचे शुद्ध आहे त्यांच्यावर प्रेम करणार आहे. म्हणून आमचं अंतकरण शुद्ध असायला पाहिजे. मग कशाच्या आम्ही पाठीमागे लागायला पाहिजे? नीतिमत्व, धार्मिकता. पतनाकडे जाणं, पापामध्ये जाणं सोपं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असताना देखील यहूदाचं पतन झालं. तो देहाने होता, आत्म्याने नव्हता. आणि क्षणिक सुखासाठी पैशाच्या मोहामुळं त्याचा विनाश झाला आणि त्याला फाशी घेऊन मारावं लागलं. किती दुःखदायक आहे. म्हणून धार्मिकतेमध्ये टिकून राहण्यासाठी आम्हाला आत्मिक गोष्टीची गरज आहे. आणि म्हणून पहिलं म्हटलंय नीतिमत्व, त्याच्यासाठी. दुसरे म्हटलंय विश्वास. आमच्यातही खरा विश्वास असायला पाहिजे. ज्यावेळेस ख्रिस्ताचा खरा अनुभव येतो ना, त्यावेळेस आम्ही विश्वासामध्ये मजबूत राहतो. थोमाने ज्यावेळेस त्या ख्रिस्ताचं अलौकिक स्वरूप पाहिलं आणि त्या दिवशी तो म्हणतो, माझा प्रभू, माझा देव, हे दर्शन त्याचं जीवन बदलणारं ठरलं. सेवा कार्याला या ठिकाणी आला आणि आमच्या भारतामध्ये त्याने मोठं सेवा कार्य केलं. आज आम्ही त्याच्याचद्वारे विश्वासामध्ये आहोत. हा तोच थोमा आहे ज्याचा विश्वास ख्रिस्ताला पाहिल्यानंतर वाढला. आमचाही विश्वास या लेवलवर वाढणं गरजेचं आहे. पुन्हा पाहण्याची गरज पडता कामा नये. आणि म्हणून खाली म्हटलंय, पुढं म्हटलंय, प्रीती आणि शांती यांच्या पाठीस लाग. प्रीती, आमचं अंतकरण प्रीतीने भरलं असायला पाहिजे. केव्हा प्रीती आमच्यामध्ये येईल? ज्यास पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्या जीवनात असेल आणि त्याच्याकरवी येणारं फळ जर काय तर ती प्रीती आहे. मग वैऱ्यांवरचा देखील आपण द्वेष करणार नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त प्रीतीने पुरेपूर भरलेला होता. आणि म्हणून तो म्हणतो, हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतायत यांना कळत नाही. हे काय होतं तर त्याच्या ठाई असणारी प्रीती होती. जर ती आमच्या ठाई असेल तर स्तेफनानुसार आमचं जीवन असेल. धोंडमार करणाऱ्यांना देखील तो म्हणतो, हे बापा, हे पाप यांच्याकडे गणू नको, तर यांना क्षमा करून टाक. ही प्रीती आमच्या ठाई असणं गरजेचं आहे. पुढे म्हटलंय शांती. प्रियांनो, खरोखर वचनामध्ये म्हटलंय, ज्याचं मन ख्रिस्ताच्या ठाई स्थिर झालाय त्यास तो पूर्ण शांती देणार आहे. प्रियांनो, जर आज अशांत जीवन आहे तर कुठंतरी आपल्या आध्यात्मिक जीवनाची पडताळणी करा, पश्चाताप करा आणि देवाकडे मागा. तो देव सर्वांना जग देते तसे नव्हे, तर तो त्याची स्वतःची शांती देतो, जेणेकरून आमचं जीवन त्याच्या शांतीने भरलेलं असावं. ज्यावेळेस शांती आमच्या जीवनामध्ये असते त्यावेळेस त्या देवाचा वास आमच्या घरामध्ये, आमच्या अंतकरणात, जीवनामध्ये असतो आणि त्यावेळेस आम्ही खरेखुरे आशीर्वादित असतो. आणि म्हणून या दिवसामध्ये जर आपल्या जीवनाचा उपयोग व्हावा असं वाटतं तर देवाला प्रथम स्थान द्या. त्याच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये आज्ञापालनानुसार लागूकरण करा. नक्कीच ते बाप आपणा सर्वांचं जीवन त्याकरवी आशीर्वादित करेल. गॉड ब्लेस यू.